सर्वांना आवाज येतो का? क्लिअर आहे का रे सर्वांना? चल सर्वांना आवाज येतो माझा? व्हिडिओ क्लिअर दिसतोय? ओके. आपण मागच्या लेक्चरमध्ये मेजरमेंट ऑफ मास आणि मेजरमेंट ऑफ टाइम यांचे युनिट कसे डिराईव्ह केले, कसे आपण शोधले त्याबद्दल डिस्कशन केलं. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल अनालिसिस. ओके, तर आज आपण डिस्कस करणार आहे डायमेन्शन बद्दल. डायमेन्शन म्हणजे काय, डायमेन्शनल अनालिसिस मध्ये आपण त्या डायमेन्शन्सचा यूज पाहणार आहेत, काय आहे तर, आणि या युजेसमध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम्स पाहायचे, जे प्रॉब्लेम्स तुमच्या नीट आणि JEEच्या एक्झाम्सला विचारले जातात. ठीक आहे. काही प्रॉब्लेम्स डिफिकल्ट असतात, काही प्रॉब्लेम्स सोपे असतात. हे डिपेंड आहे कशावर, तुम्हाला कोणकोणत्या क्वांटिटीचे डायमेन्शन माहिती आहेत, पार्ट आहेत. ओके, यावर. तर जर तुम्हाला जास्तीत जास्त क्वांटिटीचे डायमेन्शन माहिती असतील तर तुम्ही इझिली कोणताही प्रॉब्लेम त्यापैकी सॉल्व्ह करू शकता. ओके, तर त्याचे युजेस आपण पाहणार आहेत. सुरुवातीला डायमेन्शन म्हणजे काय आपण पाहू. बरं, मी तुम्हाला काल एक काम करायला सांगितलं होतं की तुम्हाला मी डिराइव्हड क्वांटिटी आणि फंडामेंटल क्वांटिटीज काय आहेत हे वाचून यायला सांगितलं होतं. फंडामेंटल क्वांटिटीज कोणकोणत्या आहेत हे वाचून यायला सांगितलं होतं. वाचलंय का? तुम्ही डिराइव्हड आणि फंडामेंटल क्वांटिटीच्या डेफिनेशन, फंडामेंटल क्वांटिटीज कोणकोणत्या आहेत ते माहिती आहे. ठीक आहे, चला. तर आपल्याला माहिती आहे फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे अशा क्वांटिटीज ज्या दुसऱ्या क्वांटिटीजवर मोजमापनाकरिता डिपेंड नसतात. Those physical quantities which does not depend upon any other physical quantity for its measurement is called fundamental. अशा 7 क्वांटिटीज आहेत आपल्याला माहिती आहे. पहिली आहे मास, याला आपण दाखवतो सिम्बॉल कॅपिटल एम. दुसरी आहे लेंथ, याला आपण दाखवतो कॅपिटल एल. तिसरी आहे टाइम, कॅपिटल टी. टेम्परेचर, कॅपिटल के, त्याचे युनिट केल्विन, के. त्यानंतर करंट, हे आपण कॅपिटल आय ने दाखवतो की कॅपिटल ए ने दाखवतो, त्याचं कॅपिटल आय. ठीक आहे. त्यानंतर आहे कॅन्डेला, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, सॉरी इंटेन्सिटी, ल्युमिनस इंटेन्सिटी. त्याचं सिम्बॉल आहे सी. आणि लास्ट आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स, त्याचं मोल. ठीक आहे. तर लक्ष द्या, या काही फिजिकल क्वांटिटीज आहेत ज्या दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंड नसतात. अशा फिजिकल क्वांटिटीला आपण काय म्हणलेले, फंडामेंटल क्वांटिटीज. या किती 7 आहेत. मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ठीक आहे. आणि दुसऱ्या ज्या आपण क्वांटिटीज पाहिल्यात त्या आहेत डिराइव्हड क्वांटिटीज. ठीक आहे. ओके, डिराइव्हड क्वांटिटीज. डिराइव्हड क्वांटिटीज म्हणजे कोणत्या क्वांटिटीज, तर डिराइव्हड क्वांटिटीज म्हणजे या 7च्या व्यतिरिक्त. ठीक आहे. या 7ला 2 ऍडिशनल आहेत. एक आहे प्लेन अँगल, या 7ला ऍडिशनल आहेत 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी आपण त्याला म्हणतो. एक प्लेन अँगल आणि दुसरा आहे सॉलिड अँगल. सॉलिड अँगल. तर या क्वांटिटीला आपण कोणत्या क्वांटिटी म्हणतो, सप्लिमेंटरी.
तर डिराइव्हड म्हणजे काय, तर डिराइव्हड क्वांटिटीज म्हणजे या 7 क्वांटिटीच्या व्यतिरिक्त क्वांटिटीज ज्या डिपेंड असतात या 7 क्वांटिटीजवर. ओके, म्हणजे या डिराइव्हड क्वांटिटी जर आपल्याला काढायच्या असतील तर अगोदर या 7 क्वांटिटीचं आपल्याला मोजमापन करावं लागतं आणि त्यानंतरच आपण या क्वांटिटी काढू शकतो. तर त्यांना आपण म्हणतो डिराइव्हड क्वांटिटी. तर डिराइव्हड क्वांटिटी डेफिनेशन आपण काय केली, दोज क्वांटिटीज विच डिपेंड्स अपॉन वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटी इज कॉल्ड डिराइव्हड क्वांटिटी. ओके, आता लक्ष द्या, आपण मी टेबल तयार केलेला होता, आपण सगळ्या गोष्टी तयार केल्या आहेत. तर आपण आता एक एक डिराइव्हड क्वांटिटी घेऊ. टेबल तुमच्याकडे आहे, मी तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या म्हणलो त्याचा, आणि ते तुम्हाला मी काल पाहायला देखील सांगितलं होतं. तर आपण एखादी क्वांटिटी घेऊ, डिराइव्हड क्वांटिटी, ती म्हणजे व्हेलॉसिटी घेऊ आपण. आता व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम म्हणजे स्पीड. ओके, आता डिस्टन्स म्हणजे काय, एक प्रकारची काय आहे, लेंथ आहे, डिवायडेड बाय टाइम. टाइम काय प्रकार, ठीक, टाइम कॅपिटल टी. डिस्टन्स इज कॅपिटल एल आणि डिस्टन्स आपण काय, लेंथ आहे, लेंथ कशाने दाखवलं आपण, कॅपिटल एल आहे, आणि टाइम कॅपिटल टी. याचं युनिट काय असेल, याचं युनिट असेल, याचं युनिट लेंथ कशामध्ये मोजतो आपण, मीटर मध्ये, एसआय युनिट मध्ये, आणि टाइम कशामध्ये मोजतो आपण, सेकंड. ओके, तर लक्ष द्या, या दोघांचाही घातांक काय नाही म्हणजे काय असेल, 1 असेल, किंवा त्याच्या युनिटचा घातांक काय असेल, 1 असेल. ओके, आता हे टी टू द पॉवर 1 वर गेल्यानंतर काय होईल, हे लक्ष द्या, मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे, जेव्हा एखादी क्वांटिटी आपण डिनॉमिनेटर मधून न्यूमरेटर मध्ये नेतो तर त्या क्वांटिटीचा जो घातांक आहे त्याचा साइन चेंज होतो. पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होतं, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होतं. तर एल टू द पॉवर 1 आणि टी टू द पॉवर -1. ओके, हा झाला डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ व्हेलॉसिटी. आता हे डायमेन्शनल फॉर्म्युला काय सांगतो, तर हा डायमेन्शनल फॉर्म्युला सांगतो की व्हेलॉसिटी कोणकोणत्या फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे. तर व्हेलॉसिटी कशावर डिपेंड आहे, लेंथवर डिपेंड आहे, आणि आणखी कशावर डिपेंड आहे, टाइम. या 2 फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड आहे. ठीक आहे, तर डायमेन्शन म्हणजे काय, तर जेव्हा आपण एखादी डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्म मध्ये लिहितो, इथं मी ती व्हेलॉसिटी फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्म मध्ये लिहिली आहे, ती कशावर डिपेंड आहे, लेंथ आणि टाइमवर, लेंथ डिवायडेड बाय टाइम. तर जेव्हा आपण एखादी डिराइव्हड क्वांटिटी फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्म मध्ये लिहितो तर त्या फंडामेंटल क्वांटिटीचे घातांक हे 1, याचा घातांक 1 आहे, याचा घातांक -1. तर त्या फंडामेंटल क्वांटिटीचे घातांक म्हणजेच डायमेन्शन्स. बघा, हे खूप सिंपल आहे. Dimensions of physical quantity are the power to which the concerned fundamental unit must be raised, किंवा fundamental quantity must be raised in order to obtain a unit of given physical quantity. ठीक आहे, आवाज येत नाहीये, ठीक आहे, आता आवाज येतोय का माझा, मी थोडस जोरात बोलतोय, माझी थोडी तब्येत बरोबर नव्हती म्हणून मी हळून बोलत होतो. ठीक आहे, आता येतो आवाज, हा, ठीक आहे. लक्ष द्या, व्हेलॉसिटी ह्या 2 फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे, लेंथ आणि टाइम. ओके, 2 फंडामेंटल क्वांटिटीवर. ठीक आहे, लक्ष द्या. ओके, लक्ष द्या, व्हेलॉसिटी डिपेंड आहे कशावर, लेंथ आणि टाइमवर. मग आता मी व्हेलॉसिटीचं युनिट लिहिलं, फंडामेंटल युनिट लिहिलं. कशा, फंडामेंटल युनिट म्हणजे काय, मीटर हे कशाचं युनिट आहे, लेंथ. लेंथ कोणती क्वांटिटी आहे, फंडामेंटल क्वांटिटी. आणि सेकंड हे कशाचं युनिट आहे, टाइम. टाइम कोणतं युनिट क्वांटिटी आहे, फंडामेंटल क्वांटिटी आहे. म्हणजे या क्वांटिटीचं मी फंडामेंटल युनिट लिहिलं. तर या व्हेलॉसिटीचं फंडामेंटल युनिट काय असेल, मीटर पर सेकंद. तर ह्या फंडामेंटल युनिटचे घातांक, मीटरचा घातांक किती, 1 आहे, आणि सेकंडचा घातांक किती आहे, ते डिनॉमिनेटर मध्ये वर गेल्यानंतर काय होईल, याला आपण असं लिहू शकतो, मीटर टू द पॉवर 1 आणि डॅश सेकंड टू द पॉवर -1. तर ह्या फंडामेंटल युनिटचे पॉवर्स म्हणजे काय, तर डायमेन्शन्स. म्हणजे लक्ष द्या, जेव्हा एखादी फिजिकल क्वांटिटी आपण फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्म मध्ये लिहितो, ओके, तर त्या
क्वांटिटीच्या फंडामेंटल युनिटचे घातांक किंवा त्या क्वांटिटीच्या फंडामेंटल क्वांटिटीचे घातांक म्हणजे त्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स. ठीक आहे. सो डायमेन्शन्स आर दीज आर द डायमेन्शन्स. ओके. मीटर कशाचं युनिट आहे? लेंथचं. मीटरचा घातांक किती? 1 आहे. यांचा घातांक 1. सेकंद कशाचं युनिट आहे? टाइमचं. टाइम कशाने दाखवतो आपण? सिम्बॉल कॅपिटल टी आणि त्याचा घातांक -1. आता मला सांगा इथं मास कुठे दिसते तुम्हाला? व्हेलॉसिटी मासवर कुठे डिपेंड आहे का? नाही. म्हणून इथं कधी कधी मासचा घातांक 0 लिहिला जातो. म्हणजे मासवर डिपेंड नाहीच आहे. ते डिपेंड कशावर? फक्त लेंथ आणि टाइमवर. ओके. हा गायत्री काय अडचण आहे? काय अडचण आहे गायत्री? हो ठीक आहे. लक्ष द्या. तर जेव्हा व्हेलॉसिटी आपण फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्म मध्ये लिहितोय तर त्या फंडामेंटल क्वांटिटीचे घातांक, आता व्हेलॉसिटी कोणती क्वांटिटी? डिराइव्हड क्वांटिटी, डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी. कोणतीही फिजिकल क्वांटिटी जेव्हा आपण फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्म मध्ये लिहितो तर त्या फंडामेंटल क्वांटिटीचे घातांक किंवा त्या क्वांटिटीचा फंडामेंटल युनिट, तर व्हेलॉसिटीचं फंडामेंटल युनिट काय? मीटर पर सेकंद. तर त्या फंडामेंटल युनिटचे पॉवर्स कितीने वाढलेले आहेत? मीटरचा पॉवर कितीने वाढलेला आहे? 1 न. सेकंडचा पॉवर कितीने वाढलेला आहे? -1 न. तर त्या फंडामेंटल युनिटचे घातांक कितीने वाढलेले आहेत? तर त्यालाच आपण काय म्हणतो? डायमेन्शन्स. ओके. सो डायमेन्शन्स आर दी पॉवर्स टू विच फंडामेंटल युनिट मस्ट बी रेज्ड. या फंडामेंटल युनिटचे घातांक कितीने वाढलेले आहेत? ओके. कधी? व्हेन गिवन फिजिकल क्वांटिटी, दिलेली फिजिकल क्वांटिटीचं युनिट, ते दिलेलं फिजिकल क्वांटिटी आपण कशाच्या फॉर्म मध्ये लिहितो? फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्म मध्ये लिहितो. ही दिलेली फिजिकल क्वांटिटी फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्म मध्ये लिहिली आहे. ओके. आणि तिचं आपण युनिट पण लिहिले. तर त्या युनिटचे घातांक किंवा या फंडामेंटल क्वांटिटीचे घातांक म्हणलं तरी चालते बरं का, काही अडचण नाही, काही चूक नाही त्यामध्ये. ठीक आहे. तर त्या घातांकाला काय म्हणतो आपण? डायमेन्शन्स. तर अशा पद्धतीने आपण हे डायमेन्शन्स काढू शकतो. सो द डायमेन्शन्स आर दी पॉवर्स टू विच फंडामेंटल युनिट मस्ट बी रेज्ड. कितीने वाढलेले? तिथं मीटर कशाने वाढलेले? 1 न. आणि सेकंद हे -1. ओके. तर हे जे आहेत 1 आणि -1 हे काय त्याचे डायमेन्शन्स. ओके. तर when dimensions are the powers to which fundamental unit must be raised. या फंडामेंटल युनिटचे घातांक कितीने वाढलेले आहेत? when कधी? when we have obtained a unit of given physical quantity. या फिजिकल क्वांटिटीचे युनिट आपण कशाच्या फॉर्म मध्ये मिळवले? फंडामेंटल युनिटच्या फॉर्म मध्ये मिळवले. ओके. मीटर पर सेकंड. तर जेव्हा आपण डिराइव्हड क्वांटिटीचं युनिट हे फंडामेंटल युनिटच्या फॉर्म मध्ये लिहितो तर त्या फंडामेंटल युनिटचे घातांक म्हणजे काय? डायमेन्शन्स. ओके. त्या फंडामेंटल युनिटचे घातांक म्हणजे काय? डायमेन्शन्स. शीतल काही अडचण आहे का? अरे मी खूप जोरात बोलतोय. साऊंड क्लिअर नसायला काही अडचण यायलाच नाही पाहिजे. आज आपण ते नेटचं पण बऱ्याचशा चेंजेस केलेत. ते चांगलं रूटर बसवले जेणेकरून स्पीड पण खूप चांगली आहे. ओके. तर लक्ष द्या. जेव्हा एखादी फिजिकल क्वांटिटी, डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी, जेव्हा आपण एखादी डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी युनिट आपण कशाच्या फॉर्म मध्ये लिहितो? फंडामेंटल युनिटच्या फॉर्म मध्ये लिहितो. तर त्या फंडामेंटल युनिटचे पॉवर्स घातांक कितीने वाढलेत त्यालाच काय म्हणतो आपण? डायमेन्शन्स. सो द डायमेन्शन्स आर दी पॉवर्स टू विच फंडामेंटल युनिट मस्ट बी रेज्ड इन ऑर्डर टू हॅव युनिट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी. या युनिट क्वांटिटीचं आपल्याला युनिट मिळवायचे इन द फॉर्म ऑफ फंडामेंटल युनिटच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. तर जेव्हा आपण डिराइव्हड क्वांटिटीचं युनिट फंडामेंटल युनिटच्या फॉर्म मध्ये लिहितो तर या फंडामेंटल युनिटचे जे वाढलेले घातांक आहेत त्या घातांकालाच काय म्हणतात? डायमेन्शन्स. समजली डेफिनेशन? मराठीमध्ये मी सांगितली, इंग्लिशमध्ये पण सांगितली.
नॉट क्लिअर. अरे यार, एक मिनिट थांबा, एक मिनिट. आता दिसते का? आता दिसते का? ते मी तुमचे मॅसेज वाचण्यासाठी क्लिक केलं होतं ते. हा ठीक आहे. माझा आवाज क्लिअर आहे का आता? ओके. काय अडचण आहे माहिती आहे का? माझा आवाज कमी काय येतोय? माझी थोडी तब्येत बरोबर नाही, त्यामुळे मी थोडा आवाज कमी काढतो. ठीक आहे. हा. तर जेव्हा एखादी फिजिकल क्वांटिटीज युनिट आपण फंडामेंटल युनिटच्या फॉर्ममध्ये लिहितोय, तर त्या फंडामेंटल युनिटचे जे वाढलेले घातांक असतात, त्या घातांकालाच काय म्हणतात? डायमेन्शन्स ऑफ दिस गिवन फिजिकल क्वांटिटी. तर व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स काय आहेत? डायमेन्शन्स नेहमी कशामध्ये लिहितात? या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितात. तर व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स काय आहेत? तर व्हेलॉसिटी मासवर डिपेंड आहे का? नाही. कुठं तुम्हाला फॉर्म्युलामध्ये मास दिसते का? नाही. एम टू द पॉवर 0 कशावर डिपेंड आहे? एल, लेंथ. मग आता मीटर, मीटर कशाची युनिट आहे? लेंथचं युनिट आहे. त्याचा घातांक किती? 1, म्हणून इथे 1. सेकंड, सेकंड कशाची युनिट आहे? टाइमचं, कॅपिटल टी. त्याचा घातांक किती आहे? -1, म्हणून इथं -1. ठीक आहे. तर व्हेलॉसिटी डायमेन्शन्स काय आले? एम टू द पॉवर 0, एल टू द पॉवर 1, टी टू द पॉवर -1. ओके. समजलंय? समजलंय का? जेव्हा एखादी डिराइव्हड क्वांटिटीचं युनिट आपण फंडामेंटल युनिटच्या फॉर्ममध्ये लिहितो, तर त्या फंडामेंटल युनिटचे जे घातांक असतात त्यालाच काय म्हणतात? डायमेन्शन्स त्या फिजिकल क्वांटिटीचे. तर इथं व्हेलॉसिटी आपण फंडामेंटल युनिटच्या फॉर्ममध्ये, व्हेलॉसिटीचे युनिट आपण फंडामेंटल युनिटच्या फॉर्ममध्ये लिहिलं मीटर पर सेकंद, आणि सेकंद वर गेल्यानंतर त्याचा घातांक जो 1 आहे तो काय होईल? -1. तर मीटर हे लेंथचं युनिट आहे, त्याचा घातांक 1 आहे. टाइम हे सेकंद हे टाइमचं युनिट आहे, ते टू द पॉवर आपण -1. मासवर व्हेलॉसिटी डिपेंड असते का? तर नाही, म्हणून एम टू द पॉवर 0. ओके. तर व्हेलॉसिटी डायमेन्शन काय आले? एम टू द पॉवर 0, एल टू द पॉवर 1, टी टू द पॉवर -1. आणखी एक क्वांटिटी घेऊ वाटल्यास आपण, डेन्सिटी घेऊ. डेन्सिटी म्हणजे घनत्व. डेन्सिटीचा फॉर्म्युला, डेन्सिटी कशात दाखवतो आपण? रो न, मराठीत 9 म्हणजे रो, मास पर युनिट व्हॉल्यूम. मास पर युनिट व्हॉल्यूम. मास ही फंडामेंटल क्वांटिटी आहे, बरोबर आहे? तिकडे तुम्हाला दिसतंय इकडे मास ही कोणती क्वांटिटी आहे? फंडामेंटल, बरोबर आहे. आणि व्हॉल्यूम ही फंडामेंटल आहे का? तर नाही. व्हॉल्यूम ही डिराइव्हड क्वांटिटी आहे. तर मास डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला मी लिहून दिलेला, त्या टेबलमध्येच लिहून दिलं होतं. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला L3. काय? L3. म्हणजे डेन्सिटी डिपेंड आहे कशावर? मास आणि लेंथवर. ओके. म्हणजे आता डेन्सिटीचा फॉर्म्युला आपण कशा फॉर्ममध्ये लिहिलाय? फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये लिहिला. या मास फंडामेंटल क्वांटिटी आहे, लेंथ पण फंडामेंटल क्वांटिटी. मग आता याचे युनिट, डेन्सिटीचे युनिट, फंडामेंटल युनिट काय असेल? केजी. मासचे युनिट केजी, लेंथचे युनिट काय? मीटर. मग इथं मीटरचा, लेंथचा क्यूब आहे, तर मीटरचा पण काय? क्यूब. तर डेन्सिटीचं फंडामेंटल युनिट काय? केजी पर मीटर क्यूब. किंवा याला आपण कसं लिहू शकतो? असं लिहू शकतो, केजी आणि मधामध्ये स्पेस आणि मीटर क्यूब. आता हे स्पेस कशामुळे देतो? तर आपण ते युनिट लिहिते वेळेसचे रूल्स पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण शेवटचा जे रूल आहे तिथं आपण लिहिलेलं आहे की 2 युनिटच्या मधामध्ये काय असायला पाहिजे? स्पेस असायला पाहिजे. हा सॉरी, इथं एक चेंज आहे. हे एम टू द पॉवर -3 +3 वर गेल्यानंतर काय होईल? -3. ओके. तर मग आपण ही डेन्सिटीचं युनिट कशाच्या फॉर्म मध्ये लिहिलंय? फंडामेंटल युनिटच्या फॉर्म मध्ये लिहिलंय. हे कोणतं युनिट आहे? फंडामेंटल युनिट. मेंटल युनिट. ओके. आणि मग या फंडामेंटल युनिटचे घातांक, आता केजीचा घातांक काय नाही, कशाचाही घातांक काय ना म्हणजे काय असतो? 1. आणि मीटरचा घातांक किती किती? -3. तर मग आपण आता डेन्सिटीचे डायमेन्शन लिहू. डेन्सिटीचे डायमेन्शन्स. ओके. डेन्सिटी कशावर डिपेंड आहे? मासवर डिपेंड आहे. केजी कशाची युनिट आहे? मासचं. तर एम टू द पॉवर इथे 1 आहे, तर इथं काय लिह. आणखी एम कशाची युनिट आहे? मीटर. मीटर कशाची युनिट आहे? लेंथचं. तर इथं मीटरचा घातांक किती? -3. तर लेंथचा घातांक पण किती? -3. आता इथं टाइम आहे का कुठं? सेकंद आहे का कुठं युनिटमध्ये? सेकंद आहे का युनिटमध्ये? नाही. तर म्हणून टाइमचा घातांक काय असेल? 0. म्हणजे डेन्सिटीचे डायमेन्शन्स काय आले? एम टू द पॉवर 1, एल टू द पॉवर -3 आणि टी टू द पॉवर 0. ओके. कोणाला काय अडचण आहे की यामध्ये? की डेन्सिटीचे डायमेन्शन कसे काढले समजले? ओके. ओके. चल लक्ष द्या, सांगतो पुन्हा एकदा.
लक्ष द्या, यासाठी मी तुम्हाला म्हणलं होतं की तुम्हाला मी जे टेबल काढून दिला होता मागं डेराइव्ड क्वांटिटीचा, तो टेबल लक्षात ठेवा. मी त्यावेळेसही म्हणलो होतो की याचा यूज आपल्याला पुढे भविष्यामध्ये डायमेन्शन्ससाठी होणार आहे. डेन्सिटी म्हणजे काय, तर डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट व्हॉल्यूम. आता मास ही फंडामेंटल क्वांटिटी आहे, पण व्हॉल्यूम ही फंडामेंटल क्वांटिटी नाही. मग व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो? व्हॉल्यूमचा फॉर्म्युला मी लिहून दिला या अगोदर देखील, काय असतो? एल क्यूब. व्हॉल्यूम हे डिपेंड आहे कशावर? लेंथवर. म्हणून आपण याचा फॉर्म्युला फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये लिहिला, काय? एल क्यूब. तर मग डेन्सिटीचा फॉर्म्युला फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये काय आला? मास पर युनिट एल क्यूब. ओके, एम मास डिवायडेड बाय लेंथ टू द पॉवर 3 हा आला डेन्सिटीचा फॉर्म्युला फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये. मग हे मासचं फंडामेंटल युनिट काय? केजी. आणि लेंथचं फंडामेंटल युनिट काय? मीटर. त्याचा काय घातांक? इथे मीटर लेंथचा घातांक 3 आहे, तर मीटरचा घातांक पण किती आहे? 3 आहे. म्हणजे आपण डेन्सिटीचं युनिट लिहिलंय. डेन्सिटीचं काय लिहिलंय इथं? युनिट लिहिलंय. कशाच्या फॉर्ममध्ये? फंडामेंटल युनिटच्या फॉर्ममध्ये. ओके, आपण ही डेन्सिटी डिराइव्ड क्वांटिटी आहे, तर तिचे युनिट आपण कशाच्या फॉर्ममध्ये लिहिले? फंडामेंटल युनिटच्या फॉर्ममध्ये लिहिले. आणि या फंडामेंटल युनिटचे जे घातांक असतील, तर याला आपण मीटर क्यूबला वर गेल्यानंतर काय होईल? -3. तर मग केजी टू द पॉवर काय ना म्हणजे 1 असेल आणि मीटर टू द पॉवर -3 असेल. तर हे दोन्ही कोणते युनिट आहेत? फंडामेंटल युनिट आहेत. डेन्सिटीचे युनिट आपण कशाच्या फॉर्ममध्ये लिहिले? फंडामेंटल युनिटच्या फॉर्ममध्ये लिहिले. तर या फंडामेंटल युनिटचे जे घातांक असतात त्यांनाच काय म्हणतात? डायमेन्शन्स. त्यालाच काय म्हणतात? डायमेन्शन. मग याचे डायमेन्शन कसे काढले? तर डेन्सिटीचे डायमेन्शन काय? मास केजी किलोग्राम. किलोग्राम कशाचे युनिट आहे? मासचं. तर याचा घातांक 1 आहे, तर एम टू द पॉवर 1. मीटर इज अ युनिट ऑफ लेंथ. तर लेंथ कशाने दाखवतो आपण? कॅपिटल एल न. तर मीटरचा घातांक किती? -3 आहे, तर एलचा घातांक पण किती असेल? -3. आता इथे युनिटमध्ये तुम्हाला सेकंड कुठं दिसते का? सेकंद नाहीये, म्हणजे सेकंद हे टाइमचे युनिट आहे. सेकंद नाहीच आहे, म्हणजे सेकंदचा घातांक काय? 0. टाइमचा घातांक काय असेल? 0. तर याचे जे डायमेन्शन आले एम टू द पॉवर 1, एल टू द पॉवर -3 आणि टी टू द पॉवर 0 हे असतील डायमेन्शन्स ऑफ द डेन्सिटी. किरण, समजलेत का? ओके, पुढे आणखी कोणाला काय अडचण असेल तर विचारा प्लीज. हा, सांगा. ठीक, चला समोर. इकडे बघा, मॅसेज उगाच 2-3 जणच करतात. 23 जण आहेत. कोणाला कसली अडचण असेल तर विचारत जा प्लीज. इकडे बघा, तुम्ही बोलल्याशिवाय मलाही नाही कळणार, कारण की आपलं प्रत्यक्षात इंटरॅक्शन कधी झालेलं नाही. तुम्ही मला पाहताय पण मी तुम्हाला कधी पाहिलेलं नाही. ओके, काहीही अडचण असेल तर तुम्ही सांगितल्याशिवाय मला नाही कळणार. तर आपलं जे आहे ते वन वे कम्युनिकेशन असल्यासारखे. तर त्यामुळे कसली अडचण असेल तर तुम्ही स्पीकर ऑन करून बोलू शकता वाटल्यास, किंवा तुम्हाला मेसेज टाकत. ठीक ठीक. डेन्सिटी रिपीट सांगतो. अर्धळ डेन्सिटीचा आपण फॉर्म्युला मागच पाहिलेला आहे डिराइव्ड क्वांटिटीमध्ये, मास पर युनिट व्हॉल्यूम. ओके, आणि व्हॉल्यूमचा जो फॉर्म्युला आहे, लक्ष द्या, मी समजा क्यूब आहे, क्यूब आहे. क्यूबला काय? लांबी आहे, रुंदी आहे, ब्रेड्थ, आणि दुसरी काय? हाईट. त्याचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय? लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. लेंथ ही लेंथ आहे एल, ब्रेड्थ पण एक प्रकारची काय? लेंथ आहे, हाईट पण काय? एक प्रकारची लेंथ आहे. लेंथ इंटू लेंथ काय होईल? लेंथ क्यूब. काय होईल? लेंथ क्यूब. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय? एल क्यूब. ओके, म्हणजे व्हॉल्यूम ही क्वांटिटी आहे, डिराइव्ड क्वांटिटी. ती कशावर डिपेंड आहे? लेंथवर. लेंथ ही कोणती क्वांटिटी? फंडामेंटल. ओके, तर हे समजलं एल क्यूब कसं आहे तर. ठीक आहे, तर हे जे व्हॉल्यूम आहे, इथं मास तर फंडामेंटल आहे, पण व्हॉल्यूम डिराइव्ड आहे. तर व्हॉल्यूमला आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल. ते काय? एल क्यूब. इथं लिहिलं आपण मास डिवायडेड बाय एल क्यूब. म्हणजे ही क्वांटिटी, डेन्सिटी क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटी आपण कशाच्या फॉर्ममध्ये लिहिली? फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये लिहिली. ओके, आता या फंडामेंटल क्वांटिटीचे युनिट काय आहेत? तर मासचं युनिट काय? किलोग्राम, आणि लेंथचं युनिट मीटर आहे. इथं लेंथचा घातांक 3 आहे, म्हणून इथं मीटरचा घातांक काय घेतलाय आपण? 3 घेतला.
म्हणजे या डिराइव्हड क्वांटिटीचं आपण युनिट मिळवलं ते कशाच्या फॉर्ममध्ये? फंडामेंटल युनिटच्या फॉर्ममध्ये. कशाच्या फॉर्ममध्ये? फंडामेंटल युनिटच्या फॉर्ममध्ये. तर मग या फंडामेंटल युनिटचे घातांक, इथे किलोग्रामचा घातांक काय ना म्हणजे काय? एक असेल. हे m⁻3a + 3a वर गेल्यानंतर काय होईल? -3. तर या फंडामेंटल युनिटचे घातांक म्हणजेच डायमेन्शन्स. मग आता हे युनिट आपण काढले तर याचं किलोग्राम कशाचं युनिट आहे? मास कॅपिटल M. त्याचा घातांक किती आहे? किलोग्रामचा एक आहे, तर m⁻1. मीटर कशाचं युनिट आहे? फंडामेंटल क्वांटिटी वन लेंथ. तिचा घातांक किती आहे? मीटरचा घातांक -3 आहे, तर लेंथचा घातांक पण किती घ्यावा लागेल? -3. त्यानंतर आता इथे टाइम आहे का? मला सांगा, इथे सेकंद आहे का? अर्धड. तुम्हाला हे केजी मीटर क्यूब, kg⁻1 आणि m⁻1 यामध्ये तुम्हाला सेकंद कुठं दिसतंय का? अर्धड. नाही. तर मग त्याचा घातांक काय घ्यायचा? सेकंद कशाचं युनिट आहे? टाइमचं. सेकंदवर नाहीच आहे डिपेंड, टाइमवर डिपेंडच नाहीये. डेन्सिटी ही टाइमवर डिपेंडच नाही, ती डिपेंड आहे मास आणि लेंथवर. म्हणून t⁻ काय? 0. झालं, संपलं. ओके. तुम्ही I⁻ सुद्धा 0 घेऊ शकता पुढे वाटल्यास, आणखी घ्यायचं असेल तर. कारण की करंटवर डिपेंड आहे का डेन्सिटी? डेन्सिटी करंटवर डिपेंड आहे का? नाही. तर मग तुम्ही I⁻0 घेतलं तरी चालतंय. टेम्परेचरवर डिपेंड आहे का डेन्सिटी? इथं कुठं तुम्हाला टेम्परेचर दिसायला? नाही. तर k⁻0 घेऊ शकता. घेण्याची गरजच नाही खरं तर. 0 घेण्याची, t⁻0 सुद्धा घेण्याची गरज नाही. त्याचे डायमेन्शन सरळ सरळ लिहू शकता तुम्ही, m⁻1 आणि m⁻−3. झालं, समजा. पण बुक मध्ये तुम्हाला मास, लेंथ आणि टाइम असं दिलेलं आहे. ओके. मग m⁻ मासवर डिपेंड आहे डेन्सिटी, लेंथवर डिपेंड आहे आणि टाइम वरती डिपेंड नाहीये, म्हणून आपण t⁻ काय लिहिले? 0. समजले डायमेन्शन? समजले का डेन्सिटी? ओके, चला. ओके. आता मी इथे एक क्वांटिटी लिहितो, तिचा फॉर्म्युला लिहितो, मला तुम्ही तिचे डायमेन्शन काढून दाखवा. ठीक आहे. तुम्ही एक क्वांटिटी घेऊ आपण. काय घेऊ? फोर्स. ठीक आहे, बरं ठीक आहे. फोर्स नाही, आपण जर थोडं कॉम्प्लिकेटेड घेणार नाही तेवढं. मी वाटल्यास काढून दाखवतो फोर्सची. आता फोर्स ही एक कोणती क्वांटिटी आहे? डिराइव्हड क्वांटिटी. मला या क्वांटिटीचं काय काढायचं? युनिट काढायचं. ते युनिट मला कशाच्या फॉर्ममध्ये पाहिजे? फंडामेंटल युनिटच्या फॉर्ममध्ये पाहिजे. फंडामेंटल क्वांटिटीचे युनिट म्हणजे फंडामेंटल युनिट. आपण डेफिनेशन पाहिली. मग फोर्स इक्वल्स टू फॉर्म्युला काय? मास मल्टिप्लाइड बाय ऍक्सेलरेशन. मास ही फंडामेंटल क्वांटिटी आहे, पण ऍक्सेलरेशन ही फंडामेंटल क्वांटिटी का? नाही. इट्स अ डिराइव्हड क्वांटिटी. मग ऍक्सेलरेशनचा म्हटलं ठीक आहे, आपण अगोदर काय करू माहिती आहे का? फोर्सच्या अगोदर ऍक्सेलरेशनचे डायमेन्शन काढू. एक मिनिट, एक काम करू आपण. फोर्सच्या अगोदर ऍक्सेलरेशनचे डायमेन्शन काढू आणि नंतर आपण फोर्सचे डायमेन्शन काढू. तर ऍक्सेलरेशन म्हणजे काय? तर ऍक्सेलरेशन म्हणजे व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. तर टाइम ही फंडामेंटल क्वांटिटी, पण व्हेलॉसिटी ही फंडामेंटल क्वांटिटी नाही. ती काय? डिराइव्हड क्वांटिटी. ठीक आहे. ओके. तर मग मी व्हेलॉसिटीला फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये लिहितो. कसं लिहितो? L/T. ओके. इथं व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय ठेवू? L/T. तर L/T × T. हे T, हे T, हे T दोघांचं मल्टिप्लिकेशन. L/, काय होईल? T². L/, काय होईल? T². तर ऍक्सेलरेशन हे लेंथ आणि टाइम या दोन फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे. बरोबर आहे. हे आपण ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला लिहिला. कशाच्या फॉर्ममध्ये? फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये. या कोणत्या क्वांटिटी? फंडामेंटल क्वांटिटी. हे समजणं खूप गरजेचं आहे बरं का, कारण की हे जर समजलं ना, आपण प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करू शकतो. आपण ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये लिहिला. मग आता ह्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, याची युनिट काय? तर लेंथचं युनिट काय? किलोग्राम. सॉरी मीटर. आणि टाइमचं युनिट काय? सेकंद. पण इथं सेकंड, टाइमचा घातांक किती? 2 आहे, तर सेकंडचा घातांक पण काय? 2. तर हे झालं फंडामेंटल युनिट. किंवा आपण असं पण लिहू शकतो, मीटर दोघांच्या मध्ये स्पेस आणि सेकंड⁻ काय होईल? ते सेकंद वर गेल्यानंतर याचा घातांक मायनस होईल, खाली प्लस आहे, वर गेल्यानंतर मायनस. ओके. मीटरचा घातांक काय म्हणजे काय असतो? 1. ओके. हे झालं काय? फंडामेंटल युनिट.
युनिट. म्हणजे आपण एक्सेलरेशन हे क्वांटिटीचे युनिट कशाच्या फॉर्ममध्ये काढे? फंडामेंटल युनिटच्या फॉर्ममध्ये काढे. आणि या फंडामेंटल युनिटचे पावर्स म्हणजेच काय? डायमेन्शन्स. फंडामेंटल युनिटचे पावर्स म्हणजे डायमेन्शन्स. तर फंडामेंटल युनिट ऍक्सेलरेशन त्याचे युनिट. तर मीटर हे कशाचं युनिट आहे? लेंथचं. त्याचा घातांक किती? 1. सेकंद हे कशाचं युनिट आहे? टाइमचं. त्याचा घातांक किती आहे? -2. इथं -2. इथं मास आहे का कुठं दिसतंय तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये? नाही. किलोग्राम कुठं दिसतंय तुम्हाला युनिट? नाही. म्हणून m⁴ 0. हे काय झाले? डायमेन्शन्स. कशाचे? ऍक्सेलरेशनचे. m⁴0, l⁴1, t⁻². यामध्ये कोणाला काय अडचण आहे? यामध्ये कोणाला काही अडचण आहे का? ओके, ठीक आहे, ठीक आहे. नेक्स्ट आता काढू फोर्सचे. फोर्स म्हणजे काय? तर मास इंटू ऍक्सेलरेशन. मास ही फंडामेंटल क्वांटिटी आहे, बरोबर आहे. पण ऍक्सेलरेशन कोणती क्वांटिटी डिराइव्ड? ती डिपेंड कशावर आहे? लेंथ आणि टाइम स्क्वेअर. तिथं काय लिहू शकतो? L/T². ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये काय? लेंथ डिवायडेड बाय T². आता आपण फोर्स क्वांटिटी कशाच्या फॉर्ममध्ये लिहिली? फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये लिहिली. मास फंडामेंटल क्वांटिटी, लेंथ फंडामेंटल क्वांटिटी, टाइम फंडामेंटल क्वांटिटी. ओके, मग याचं युनिट. मास युनिट किलोग्राम, लेंथ युनिट मीटर, टाइमचं युनिट सेकंद. तर इथं सेकंदचा काय? घातांक 2. किंवा याला आपण कसं लिहू शकतो? याला असं लिहू शकतो आपण, kg स्पेस मीटर स्पेस सेकंड टू द पॉवर, वर गेल्यानंतर काय होईल? -2. आता मग याचे डायमेन्शन्स. तर डायमेन्शन किलोग्राम हे कशाचे युनिट आहे? याचा घातांक काय म्हणजे काय असतो? 1 असतो. किलोग्राम कशाचे युनिट आहे? मासचं, m⁴1. मीटर हे कशाचे युनिट आहे? लेंथचं, l⁴1. सेकंद हे कशाचे युनिट आहे? टाइमचं, तर t⁻². तर फोर्स क्वांटिटीचे डायमेन्शन्स काय आले? हे m⁴1, l⁴1, t⁻². तर जेव्हा एखादी फिजिकल क्वांटिटी आपण फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये लिहितो, तर त्या क्वांटिटीचे फंडामेंटल क्वांटिटीचे युनिटचे घातांक म्हणजेच त्या क्वांटिटीचे म्हणजे त्या फोर्स क्वांटिटीचे डिराइव्ड क्वांटिटीचे डायमेन्शन्स. डायमेन्शनची डेफिनेशन काय करू आपण? डायमेन्शन्स आर दी पॉवर टू विच फंडामेंटल युनिट मस्ट बी रेज्ड. जेव्हा एखादी क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी आपण फंडामेंटल युनिटच्या फॉर्ममध्ये लिहितो किंवा एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट आपण फंडामेंटल युनिटच्या फॉर्ममध्ये काढतो, तर त्या फंडामेंटल युनिटचे जे घातांक असतात त्यांनाच आपण म्हणतो डायमेन्शन्स. ठीक आहे, समजलं हे? कोणाला अडचण आहे? कोणाला काही अडचण असेल तर विचारा प्लीज. प्लीज असेल तर यस म्हणा, नसेल तर नो म्हणा. मी तुम्हाला प्रत्येकाचे मेसेज पाहतोय. तर डेफिनेशन समजली आहे. जेव्हा एखादी फिजिकल क्वांटिटी आपण फंडामेंटल युनिटच्या फॉर्ममध्ये लिहितो, तर त्या फंडामेंटल युनिटचे जे घातांक असतात त्यालाच आपण म्हणतो डायमेन्शन्स. ओके, तर आता लक्ष द्या, तुमच्याकडे तो टेबल आहे, प्रत्येकाकडे तो टेबल आहे का? स्क्रीनशॉट काढून घेतलेला आहे का? हा, तर मला तुम्ही बाकी क्वांटिटीचे, आता ठीक आहे मी 1-2 क्वांटिटीचे तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं, बाकी क्वांटिटीचे तुम्हाला डायमेन्शन्स काढून आणून दाखवायचे. ठीक आहे, प्रत्येकाने वाटल्यास किशोर भाऊच्या मोबाईलवर मला ते त्याचा फोटो काढून सेंड करा त्याच्या व्हॉट्सअप नंबरवर. ओके, आणि प्रत्येक क्वांटिटीचे डायमेन्शन काढा प्लीज. बुकचा यूज करू नका. ठीक आहे, मला माहिती आहे तुम्ही माझ्या समोर नाही आहेत, पण आपण आपले जे इमानदारी म्हणू आपण आपलं जे आपल्या ठीक ठीक.
तर उद्या तुम्ही ते करून पाठवून द्या वाटल्यास त्यांच्या मोबाईलवर. ठीक आहे, प्रत्येकाचं चेक करेल. टेबल कंप्लीट करण्याची जिम्मेदारी तुमची. त्याच्यामध्ये डायमेन्शनचा एक कॉलम वाढणार आहे. ओके, प्लीज बुकचा यूज करू नका बरं का, तुम्ही तुमच्या मेहनतीनं करा ते. ठीक आहे, समजलं नसेल तर विचारा, कारण की फिजिक्समध्ये जर तुम्ही कशाचं कॉपी कराल तर तुम्हाला भविष्यात खूप अडचणी येतील. ठीक आहे, तर हे समजलं, यामध्ये काय अडचण आहे कोणाला नसेल? पुढे जाऊ आपण. तर आपण असा एक टेबल तयार करा वाटल्यास तुम्ही. क्वांटिटी 2 नंबरला फॉर्म्युला, 3 नंबरला फंडामेंटल युनिट आणि 4 नंबरला त्याचे डायमेन्शन्स. ठीक आहे, त्याचे डायमेन्शन्स. आता मी 2-3 क्वांटिटीज काढलेले त्याच काढून देतोय. व्हेलॉसिटी आपण काढली होती. व्हेलॉसिटीचं फॉर्म्युला काय लिहिला आपण? व्हेलॉसिटी इज इक्वल टू लेंथ डिवाइडेड बाय टाइम. त्याचं युनिट काय? मीटर पर सेकंड किंवा मीटर टू द पॉवर +1 आणि सेकंड टू द पॉवर -1. त्याचे डायमेन्शन काय लिहिले आपण? मासवर डिपेंड आहे का नाही? m टू द पॉवर 0. मीटर कशाचं युनिट आहे? लेंथचं. l टू द पॉवर 1. सेकंड कशाचं युनिट? टाइमचं. टाइम टू द पॉवर -1. हे डायमेन्शन लिहिले आपण व्हेलॉसिटीचे. त्यानंतर आपण क्वांटिटी घेतली व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय? नाही, व्हॉल्यूम नाही घेतला आपण आय थिंक, बट ठीक आहे, व्हॉल्यूमचं घेऊ आपण. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय? L क्यूब. याचं युनिट काय असेल? मीटर क्यूब. मग याचे डायमेन्शन काय असतील? मास आहे का इथं? नाही. मीटर कशाचं युनिट आहे? लेंथचं. त्याचा घातांक किती आहे? 3. तर लेंथचा पॉवर किती घ्यावं लागेल तिथं? 3. टाइम आहे का इथं? टाइमवर डिपेंड आहे का व्हॉल्यूम? नाही. q टू द पॉवर 0. त्यानंतर घेऊ आपण डेन्सिटी. ठीक आहे, डेन्सिटी रो मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम किंवा मास डिवायडेड बाय L क्यूब. याचं युनिट kg. मास युनिट kg आणि लेंथचं युनिट मीटर. त्याचा घातांक 3. किंवा याला आपण असं पण लिहू शकतो kg स्पेस मीटर टू द पॉवर -3. मग याचे डायमेन्शन काय असतील? इथं मासचा घातांक किती? किलोग्राम आहे. कशाचे युनिट आहे? मासचं आहे. मासचा किलोग्रामचे घातांक 1. मासचं युनिट m टू द पॉवर 1. मीटर कशाचे युनिट आहे? लेंथचं. त्याचा घातांक -3 येते. l टू द पॉवर -3. टाइम आहे का इथं? नाही. तर t टू द पॉवर काय? 0. त्यानंतर आपण पाहिलं होतं ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय होता? आपण व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. पण व्हेलॉसिटी म्हणजे काय? लेंथ डिवायडेड बाय टाइम. तर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय? लेंथ डिवायडेड बाय टाइम स्क्वेअर. मग याचं फंडामेंटल युनिट काय असेल? लेंथचं युनिट मीटर आणि टाइमचं युनिट सेकंड टू द पॉवर -2. यालाच आपण कसं लिहू शकतो? असं, मीटर स्पेस सेकंड टू द पॉवर -2. मीटरचा पॉवर काय म्हणजे काय असेल? 1. तर याचे डायमेन्शन काय येतील? m टू द पॉवर 0. m टू द पॉवर 0, कारण की मासवर कुठं ऍक्सेलरेशन डिपेंड नाही आहे. m टू द पॉवर 0. मीटर कशाचं युनिट आहे? लेंथचं. त्याचा घातांक 1 आहे. l टू द पॉवर 1. सेकंड कशाचं युनिट आहे? टाइमचं. t टू द पॉवर, त्याचा घातांक किती? -2. तर t टू द पॉवर -2. हे झालं डायमेन्शन ऍक्सेलरेशनचे. त्यानंतर आपण पाहिलं होतं फोर्स. लास्ट क्वांटिटी. फोर्स म्हणजे काय? तर फोर्स इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय? L/t². मास इंटू L/t². ओके, हे फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये लिहिलं. फोर्सचा फॉर्म्युला फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये लिहिला. तर या फंडामेंटल क्वांटिटीचे युनिट किलोग्राम मीटर पर सेकंड टू द पॉवर 2. आता हे आर करू आपण याला. तर kg मीटर आणि सेकंड डिव्हिजन मध्ये वर गेल्यानंतर काय? मायनस सेकंड टू द पॉवर -2. त्याचे डायमेन्शन्स काय येतील? किलोग्रामचं पॉवर, किलोग्राम कशाचं युनिट आहे? मासचं m टू द पॉवर 1. त्याचा घातांक 1. मीटर कशाचं युनिट आहे? लेंथचं. तर मीटरचा युनिट घातांक किती? 1 आहे. ते l टू द पॉवर 1. सेकंड कशाचं युनिट आहे? टाइमचं. तर तिथं सेकंडचा पॉवर -2 आहे. तर t टू द पॉवर -2.
हे झाले डायमेन्शन्स ह्या वेगवेगळ्या क्वांटिटीचे. यामध्ये कोणाला काय अडचण आहे का? कोणाला काही अडचण आहे का? ओके. तर पुढे मग आता तुम्ही बाकी तुम्हाला मी बऱ्याचशा क्वांटिटीज लिहून दिल्या आहेत. त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, इम्पल्स, मोमेंटम, पॉवर, प्रेशर या क्वांटिटीचे फॉर्म्युले पण देऊन दिले आहेत आणि त्याचे युनिट पण लिहून दिले. तर तुम्हाला त्याचे डायमेन्शन काढून आणायचे. ओके. तर उद्या हे काम करा. ठीक आहे. आपण आज इथंच थांबू. ओके. वी विल स्टॉप हिअर.